वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि खरं तर आज आपण खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन स्टिच करणार आहोत। बऱ्याचदा आपल्याला ना साडीनुसार डिझाईन कशी बनवावी किंवा ब्लाउजच्या पॅटर्न नुसार डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही। सो आजची जी काही डिझाईन आहे ही खूप सुंदर आहे। महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला या संपूर्ण ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सहित सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी हे देखील सहजच लक्षात येईल। महत्त्वाचं म्हणजे ही जी काही डिझाईन आहे खरं तर ही तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल आणि तुम्हाला सुद्धा आयडिया मिळेल की कस्टमरला नवीन डिझाईनची आयडिया कशी देऊ शकतो। त्याचबरोबर ही जी काही डिझाईन आहे यामुळे साडी ब्लाउज खूप सुंदर दिसणार आहे। सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी हे सहज लक्षात येईल। त्याचबरोबर बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल। इतक्या सोप्या आणि साध्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस। छान सुंदर अशी साडी आहे। खरं तर साडी आणि ब्लाउज पीस काठ हे सगळं सेम आहे, म्हणजे कलर वगैरे असं कॉन्ट्रास्ट काहीच नाहीये। आणि मोठा काठ आता आपण इथे कमरेच्या साईडला घेतलेला आहे आणि कटिंग नंतर छोटासा काठ उरलेला आहे। आता तो सुद्धा आपण इथे डिझाईन मध्ये यूज करणार आहोत। मेन फॅब्रिक आणि अस्तर असं दोन्हीचा बॅक पार्ट आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतला आहे। आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कटिंग स्टिचिंग कशी करावी तर हे सहज लक्षात येईल। तर इथे ब्लाउजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 14 इंचाला मार्किंग करून घेतली। त्यानंतर इथून पूर्ण शोल्डरचं निम्म होतं 7, तर 7 इंच शोल्डरची मार्किंग आणि 4 इंचावर गळारुंदीची मार्किंग करून घेतलेली आहे, कारण हा बोटनेक ब्लाउजचा बॅक पार्ट आहे। मुंडा सुद्धा 7 इंचाचा घेतला, क्रॉसमध्ये 1 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याची मार्किंग केली। त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन तुम्ही इथे घेऊ शकता। सो बघा, मग अशा पद्धतीने मापे टाकून हा बॅक पार्ट आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे। आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे। सो मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट मी सध्या साईडला ठेवला। इथून आपल्याला मार्किंग करायची आहे 3 इंचाची, जो काही वरचा आपला गोल गळा असतो ना बोटनेक मध्ये त्याच्या खाली 1 इंचाची लगेचच आपण मार्किंग करून घेतली। त्यानंतर इथून खाली सुद्धा आपल्याला 7 इंचाची एक मार्किंग करायची आहे। त्यानंतर आडवं 4 इंच गळारुंदीची मार्किंग करून घेऊयात। सगळ्यात वरच्या साईडला तर ऑलरेडी केली होती, तर जिथे जिथे राहिली होती तिथे तिथे आपण करून घेतली। आणि यानंतर आता पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट आपल्याला जॉईंट करून 2 बॉक्स तयार करायचे आहे, म्हणजे वरच्या साईडला 1 आणि खालच्या साईडला 1। तर ही आपली बेसिक स्टेप आहे। तुमचा गळा कुठलाही असो बोटनेक मध्ये, सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने ह्या मार्किंग करून ह्या पद्धतीचे 2 बॉक्स तयार करून घ्यायचे असतात। आणि मग त्यानंतर इथे गोलगळ्याची मार्किंग केली। इथे तुम्ही पानगळा सुद्धा घेऊ शकतात तुम्हाला जर घ्यायचा असेल तर। सो इथे सिंपल मी गोलगळा घेतलेला आहे, म्हणून मग गोलगळ्याची मार्किंग केली। त्यानंतर खाली सुद्धा आता इथून बघा 1 इंच आडवी एक मार्किंग करून घ्यायची आहे। आणि आपला हा जो काही शेप आहे ना तर हा थोडासा खालच्या साईडला गोलाकार आणि इथून बघा ह्या पद्धतीचा आहे। तर सगळ्यात आधी इथून मी गोलाकार शेप ड्रॉ करते, त्यानंतर हा थोडासा बघा ह्या पद्धतीने मी ड्रॉ करून घेतला। आता ही मार्किंग मी थोडी डार्क करते, म्हणजे तुम्हाला आपला फायनल गळा कुठला आहे तर ते सहजच लक्षात येईल। आता ही मार्किंग केल्यानंतर इथून खाली सुद्धा एक आपल्याला बघा गोलाकार शेप ड्रॉ करायचा आहे, तर तो तुम्ही 1 इंचाचा, 1.25 इंचाचा किंवा 1.5 इंचाचा घेऊ शकता बघा। ठीक आहे, आता आपण कटिंग करून घेऊयात। सो इथून कटिंग करायची आहे आधी, आणि त्यानंतर हा जो काही शेप आहे तर हा सुद्धा लगेचच कंटिन्यू आपण कट करून घेऊयात। तर बोटनेक ब्लाउज डिझाईनसाठी बऱ्याचदा आपल्याला कॅनव्हास पेपरची गरज असते, पण ही जी काही डिझाईन आहे ते इथे आपण कॅनव्हास पेपर यूज करणार नाही। आणि हा मधला छोटासा पॅच आपण कट करून साईडला ठेवून घेतलेला आहे। खरं तर या छोट्याशा पॅचमुळेच आपल्या डिझाईनला लुक येईल, तर हे पुढे तुमच्या लक्षात येईलच। सो अशा पद्धतीने खरं तर आपली गळ्याची मार्किंग झालेली आहे आणि कटिंग सुद्धा। सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात।
तर इथे सगळ्यात आधी आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट सरळ ठेवला, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवून घ्यायचा आहे. सेंटरला एक पिन लावायची आहे आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला सुद्धा एक एक अशा टोटल 3 पिन लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला स्टिच करणं सोपं जाईल आणि आपली गळारुंदी सुद्धा स्प्रेड होणार नाही याची काळजी घ्यायची. सो एकदा चेक करून घेतलं तर ते ओके आहे. ठीक आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडनी साधारणतः पाव इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना मार्जिन अजिबात कमी जास्त होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे, कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसंच आपल्या गळ्याचा आकार येणार आहे. कारण की ही जी काही आपली टीप मारण्याची स्टेप आहे ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सो त्यामुळे आपल्याला अगदी सावकाशपणे इथे टीप मारायची आहे. कुठेही तिरकं गेलं नाही पाहिजे, वरखाली सुद्धा जायला नको, म्हणजे फिनिशिंग बिघडू शकते. गळा जरी बिघडला तरी ब्लाऊज आपला बिघडू शकतो, शोल्डर उतरू शकतो. सो अगदी सावकाशपणे आपण इथे गळ्याला टीप मारून घेतली आहे. आता यानंतर आपण लगेचच कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारून घेऊयात. या स्टेपने काय होईल की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होईल. सो बघा, मग मी इथे हे कट करून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं, आणि इथे सुद्धा आपल्याला जे काही मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो कटिंग करून घ्यायचा, म्हणजे कमरेच्या साईडचा आणि गळ्याच्या मध्ये जो काही एक्स्ट्रा असेल तर तो. आणि इथे कुठेही आपल्याला एक्स्ट्राचं मार्जिन ठेवण्याची गरज नाही, जेवढं असेल ना तेवढंच आपल्याला इथे घ्यायचं आहे, म्हणजे अस्तरच्या लेवलमध्ये. आणि त्यानंतर गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा. त्यासाठी ही स्टेप आपली खूपच इम्पॉर्टंट आहे. सो बघा, मग फायनली इथे व्यवस्थित छोटे छोटे कट्स मारून घेते. अजून महत्त्वाचं म्हणजे कट्स मारताना ब्लाऊजला कट जाणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची. बऱ्याचदा कट्स मारताना ब्लाऊजला कट जातो आणि मग आपला ब्लाऊज फाटतो, आपले कामं वाढतात आणि तिथे कधी कधी ऑप्शन सुद्धा नसतो. सो त्यामुळे अगदी सावकाशपणे आपल्याला ही स्टेप इथे फॉलो करायची आहे. आता इथे कट्स मारून झाल्यानंतर हा जो काही बॅक पार्ट आहे तर तो आपल्याला या पद्धतीने सरळ करून घ्यायचा आहे. सो बघा, मग अगदी सावकाश करायचं आहे, अजिबात खेचायचं नाहीये. गळ्याच्या साईडला कमरेच्या साईडने अगदी व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे, ते सुद्धा अगदी अलगदपणे. ठीक आहे. आणि आता इथे कानेकोपरे सुद्धा स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने मी सरळ करते. तुम्ही एखादी कुठलीही शार्प गोष्ट इथे यूज करू शकतात, पण अलगद प्रेस करायचं आहे. खूप जोरात प्रेस केलं की तिथे डायरेक्ट फाटू शकतं. ठीक आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे इथे दाबटीप. सो बघा, मग दाबटीप देताना आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलोच करायची आहे. कारण की गळा जर व्यवस्थित असेल तरच आपला ब्लाऊज छान दिसतो, लक्षात राहू द्या. आणि मी नेहमीच सांगत असते की नुसती डिझाईन बनवणंच इम्पॉर्टंट नसतं, तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग आणि फिटिंग सहित स्टिच करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. सो त्यामुळे संपूर्ण ब्लाऊज डिझाईन स्टिच करताना मी जे काही फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगत आहे तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहेत. ठीक आहे. सो बघा, किती सुंदर असा परफेक्ट फिनिशिंग सहित गळा आपला इथे रेडी झालेला आहे. त्यानंतर लगेचच आपण इथे आता कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि इथे तुमच्या लक्षातही येईल की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतंय. गळापट्टी कमरपट्टी काहीच लावण्याची गरज देखील नाहीये. त्यानंतर ह्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला कडेकडेने जोडून घ्यायचं आहे. हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे. त्याचबरोबर हे जोडताना कुठे चिरकं जाणार नाही, कुठे गोळा होणार नाही, फुगा येणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची. एवढंच नाही तर हे जोडल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो, जेणेकरून स्टिचिंग करताना आपल्याला इझी जावं. म्हणूनच गळा प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित रेडी झाल्यानंतर हे जोडून आपल्याला परफेक्ट बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा असतो. ठीक आहे. आता सध्या हा बॅक पार्ट मी साईडला ठेवते आणि जो काही आपला छोटासा पॅच होता मी तुम्हाला म्हटलं होतं बघा, तर तो बंद बाजूच्या साईडनी बरोबर असा ठेवायचा आहे. त्यानंतर आहे तशीच मार्किंग करून घ्यायची. आणि मग काय करायचं, साईडनी ना आपल्याला खरं तर तीच मार्किंग ना दुसऱ्या साईडनी पण फेंट फेंट दिसते, तर ती डार्क करायची. त्यानंतर ह्या पद्धतीने हे थोडंसं आपल्याला वाढून घ्यायचं आहे, तर ते आपल्याला मार्जिनसाठी लागणार आहे. आणि वरच्या आणि खालच्या साईडनी पाव इंच एवढं मार्जिन ठेवायचं आहे. ठीक आहे. आता त्यासाठी आपल्याला लागणार आहे काठ. सो काठ सरळ ठेवला, त्यावर आपण ठेवलेला आहे अस्तर आणि त्यानंतर त्यावर ठेवायचा आहे हा
कटिंग केलेला आपला कॅनव्हासचा छोटासा पॅच, आणि या पॅचमुळे खरं तर आपल्या डिझाईनला अजून सुंदर लुक येईल. तर हे पुढे तुमच्या लक्षात येईलच. आता या पद्धतीने ठेवल्यावर सगळ्यात आधी जी काही मार्किंग वरच्या साईडला आहे ना गोलाकार, त्यावर आपल्याला टीप मारून घ्यायची, आणि त्यानंतर खाली सुद्धा जी काही गोलाकार मार्किंग आहे तर तिथे सुद्धा आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर खालचं आणि वरचं एक्स्ट्राचं संपूर्ण आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे, आणि इथे किंचितसे छोटे छोटे कट्स मारायचे आहे. म्हणजे हा छोटासा पॅच आपण जेव्हा सरळ करू तर तो प्रॉपर व्यवस्थित सरळ व्हावा, त्याचा आकार सुद्धा अगदी व्यवस्थित गोलाकार यावा, त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि बघा मग मी इथे हे सरळ करून घेतलेलं आहे. आता हे सरळ केल्यावर काय करायचं, आपल्याला दोन्ही साईडनी द्यायची आहे दाबटीप. सो बघा मग आता इथे सुद्धा दाबटीप देताना आपला आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. सो त्यासाठी अगदी व्यवस्थित सावकाशपणे आपल्याला इथे दोन्ही साईडनी ह्या दाबटीप देऊन घ्यायच्या आहे. त्यानंतर आता काय करायचं, सेंटर पॉइंटला मी मार्किंग केलेली आहे. एवढंच नाही तर जी काही आपली दुसरी मार्किंग होती ना, तर तो छोटासा पॅच ठेवून ती सुद्धा मार्किंग आपल्याला दोन्ही साईडनी करायची आहे, जेणेकरून आपल्याला हा छोटासा पॅच जोडताना किती मार्जिन वगैरे पकडलं पाहिजे याचा अंदाज येईल. आणि बघा ह्या पद्धतीने हा छोटासा पॅच आपल्याला इथे बरोबर मध्यभागी लावून घ्यायचा आहे. आता टीप मारताना काय करायचं आहे, आपल्याला सुरुवातीला आणि शेवटी डबल टीप देऊन लॉक करायचं, जेणेकरून ब्लाऊज घातल्यावर कितीही ताणला गेला तरी सुद्धा तिथून शिलाई निघायला नको आणि तो पॅच आपला तिथला निघायला नको. यासाठी एक साईडने जोडून झालं की सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला प्रॉपर असं डबल टिप देऊन जोडून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता यानंतर इथे आपल्याला लेस लावायची आहे. खरं तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात. बाजारात अशाही खूप वेगवेगळ्या प्रकारच्या लेस अवेलेबल आहे. डिझायनर आहे, सिंपल आहे, बारीक आहे, ब्रॉड आहे, खूप काही आहे. आणि इथे आता आपण घेतलेली आहे ट्रेंडिंग अशी समोसा लेस. ही जी काही लेस आहे ना, ही खूप ट्रेंडिंग आहे, बऱ्याच साऱ्या कस्टमरला आवडते. आणि महत्वाचं म्हणजे या छानशा लेसमुळे ना ब्लाउजला सुद्धा खूप सुंदर असं लुक येतं. तर इथे आपण लावायला सुरुवात केलेली आहे. इथे कोपऱ्यावर ना अगदी व्यवस्थित जसा शेप आहे ना तशीच लेस लावायची आहे आणि कानाकोपऱ्यावर फोल्ड करण्याची सवय लावायची आहे. जर तुम्ही असंच लावत गेलात तर काय होतं की आपली गळ्याची फिनिशिंग बिघडते, आकार सुद्धा बिघडतो. कारण बऱ्याचदा काय होतं, ब्लाऊजचा शेप असा खूप सुंदर येतो पण लेस लावल्यानंतर ब्लाऊजचा आकार बिघडतो. कारण हेच आहे की तुम्हाला परफेक्ट असं कानाकोपऱ्यावर फोल्ड करून लेस लावता येत नाही. त्यामुळे म्हणूनच काय करायचं, लावताना अगदी व्यवस्थित सावकाश आपल्याला काळजी घेतच ही लेस लावायची आहे. कारण आपलं संपूर्ण लुक हे आपल्या गळ्यावर डिपेंड असतं आणि लेस जर व्यवस्थित लागली नाही तर मग गळ्याचं लुकच बिघडतं. सो तसं होऊ देऊ नका. बघा मी किती व्यवस्थित ते फोल्ड करत करत जसा शेप आहे तर तसाच मेंटेन ठेवत ठेवत गळ्याच्या कडेने खरं तर इथे लेस लावून घेतली. एवढंच नाही तर या लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला टीप द्यायची. याचे 2-3 फायदे असतात. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. तर तुमची लेस कशीही असो, जाड असो, ब्रॉड असो किंवा एकदम छान छोटीशी नाजूक बारीक जरी असली तरी सुद्धा दोन्ही साईडनी टीप देण्याची सवय लावूनच घ्यायची. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आता मेन गळ्याला आपण ही लेस लावून घेतली. त्यानंतर मधल्या छोट्याशा पॅचला आपल्याला इथे हँगिंगची लेस लावायची आहे. आणि हँगिंगच्या लेसमध्ये सुद्धा खूप साऱ्या व्हरायटी अवेलेबल आहेत. बघा ही पाइपिंगवाली आहे, मनीनवाली आहे, मोतीवाली आहे, खूप काही आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे लावू शकतात लेस. तर मी इथे पाइपिंगवाली घेतलेली आहे. खरं तर ना ती आता आपल्याला आतल्या साईडने लावायची आहे. वरच्या साईडला फक्त आपले हँगिंग्स दिसतील अशा पद्धतीने आपल्याला ही लेस लावायची. आता हँगिंगची लेस लावण्यासाठी आपल्याला सिंगल फूट इथे लावून घ्यावं लागतं. तर मशीनला सिंगल फूट लावून घ्यायचं आणि मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इथे ही लेस लावून घ्यायची असते. लक्षात राहू द्या, हँगिंगची लेस लावताना जो काही सपोर्ट असतो तर तो आतल्या साईडने गेला पाहिजे आणि फक्त हँगिंग्स वरच्या साईडला दिसतील अशाच पद्धतीने आपल्याला ती लेस लावून घ्यायची असते. आणि इथे सुरुवातीला शेवटी मी लॉक करून घेतलेला आहे आणि छान अशी पाइपिंगची हँगिंगवाली लेस इथे मी यूज केलेली आहे. त्यानंतर आता आपण इथे टक्स टाकून घेऊयात. सो सेंटर पासून मी इथे 4.5 आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉइंटची मार्किंग करून घेतलेली आहे. परफेक्ट टक्स असतील तर ब्लाऊज सुद्धा फिनिशिंगला छान परफेक्ट बसतो. आता जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे तिरका टक्स टाकून घ्यायचा आहे. टक्सला नेहमी डबल टिप द्यायची. त्याचबरोबर सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा
लॉक करण्याची सवय लावून घ्यायची आहे. त्याचे 2-3 फायदे असतात. महत्त्वाचं म्हणजे ते व्यवस्थित पॅक होतं आणि ब्लाऊज कितीही यूज केला तरी सुद्धा तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहत नाही आणि फिटिंगला सुद्धा ब्लाऊज मस्त असा बसतो. सो बघा किती छान असे दोन्ही साईडनी परफेक्ट आपण टक्स टाकून घेतलेले आहे. काही धागे असतील तर ते सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने हा बॅक पार्ट आपला इथे रेडी झालेला आहे. सो थोडंसं जवळून मी तुम्हाला लुक दाखवते जेणेकरून तुम्हाला ही डिझाईन कशी तयार झालेली आहे तर याची थोडीशी आयडिया येईल. तर सो या साईडने मी फोल्ड करून पिन लावली कारण की ना हे व्यवस्थित घडी राहत नव्हती आणि तुम्हाला फिटिंग नंतर लुक कसं दिसेल याची थोडासा अंदाज यावा यासाठी. सो बघा मग छान अशी हँगिंगची लेस इथे मध्ये यूज केली. त्याचबरोबर ट्रेंडिंग समोसा लेस लावलेली आहे आणि खूप छान अशी बोटनेक ब्लाउजर आपण ही डिझाईन इथे बनवून घेतलेली आहे. खरं तर ना या डिझाईनमुळे साडीला ब्लाउजचा खूप सुंदर असं लुक येणार आहे. त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकतात फिनिशिंग वगैरे खूप सुंदर आलेली आहे आणि काठ आणि ब्लाउज पीसचा कलर सेम होता पण तरी सुद्धा आपण मध्ये छोटासा पॅच बनवला आणि कमरेच्या साईडला सुद्धा काठ यूज केलेला आहे. जर कॉन्ट्रास्ट काठ असता तर ही डिझाईन अजूनच उठून दिसेल. जर तुमच्याकडे पण काठ पदर साडीवरचा ब्लाऊज तुम्हाला बोटनेक मध्ये स्टिच करायचा असेल तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला आणि ब्लाऊजचा खूप सुंदर असं लुक येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला या संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग बोटनेक ब्लाऊज डिझाईन सहज बनवता यावी यासाठी. आणि बोटनेक ब्लाऊजचं सध्या ना खूप ट्रेंड चालू आहे आणि आपल्याला सुद्धा बोटनेकमध्ये कशी डिझाईन बनवावी हे कधी कधी सुचत नाही तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल आणि जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल याआधी डिझाईन बनवली नसेल तरी सुद्धा ही डिझाईन तुम्ही नक्की बनवू शकता. इतक्या सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग शेअर केलेली आहे. सो अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो बघा मग खूप छान लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली आपली आज खरं तर ही डिझाईन रेडी झालेली आहे आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येणार आहे. तशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने आणि अतिशय सावकाश सांगितलेलं आहे आणि अशा छानशा लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्की द्या. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला अशी डिझाईन नक्कीच आवडेल. त्याचबरोबर ही डिझाईन तुम्ही स्टिच करून बघा आणि जर त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ डिझाईन कशी वाटली तर ते मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.